नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयांतर्गत पाठिंबाच्या तासाला आपण विपणन या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण विपणनाची प्रस्तावना आणि विपणनाच्या 2 व्याख्या ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर विपणीची संकल्पना किंवा संज्ञा जी आहे हे आपण पाहिले की ज्यामध्ये विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केटच या शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ व्यापार करणे, मालाची खरेदी व विक्री करणे किंवा व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा. या प्रकारची माहिती जी आहे ही आपण पाठिंबाच्या तासाला आपण पाहिलेली आहे. आजचा हा जो तास आहे या तासाला आपल्याला पाहायचा आहे विपणी जी आहे त्या विपणीच्या संज्ञा आपण पाहणार आहे. आणि ह्या विपणीच्या संज्ञा पाहत असताना एकूण 6 संज्ञा ज्या आहेत हे आपल्याला पाहिजेत. त्यामध्ये स्थान विपणी, वस्तू विपणी, देवाणघेवाण विपणी, क्षेत्र विपणी, मागणी किंवा ग्राहक विपणी आणि डिजिटल विपणी संज्ञा अशा एकूण विपणीच्या ज्या संज्ञा आहेत या 6 संज्ञा ज्या आहेत या 6 संज्ञांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. आता या अगोदर आपण अभ्यास असताना विपणीची संकल्पना आपण किंवा संज्ञा जे आहे हे आपण अभ्यासलेले आहे. पुन्हा एकदा सांगतो की विपणी हा शब्द जो आहे हा लॅटिन भाषेतील मार्केटच या शब्दापासून आलेला आहे. आणि त्याचा अर्थ असा होतोय की व्यापार करणे किंवा मालाची खरेदी विक्री करणे किंवा व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा असा त्याचा अर्थ होत असतोय. आणि ज्यामध्ये असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्ती ह्या खरेदी विक्रीच्या कार्यामध्ये गुंतलेले असतात. हे आपण अभ्यासले. आता आपण सुरुवात करूया. त्यातली पहिली जी काही संकल्पना आहे हे आपण अभ्यासू. तर पहिली संकल्पना आहे स्थान विपणी. पहिली जी काही संकल्पना आहे ती आता आपण अभ्यासणार आहे. तर ती आहे स्थान विपणी. आता हे स्थान विपणी म्हणजे काय? तर स्थान विपणी म्हणजे सर्वसामान्यपणे विपणीमध्ये किंवा मार्केटचा आपण जर विचार केला तर त्या मार्केटमध्ये काय असतं की हे ठिकाण जे ते ठिकाण महत्त्वाचं असतं. की असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी 2 पक्ष जे ते एकत्रित येणार आहेत आणि एकत्रित येऊन काय करणार आहेत, खरेदी किंवा विक्रीचं जे काही काम आहे हे काम त्यामध्ये केलं जाणार आहे. म्हणजे सर्वसामान्यपणे आपण जर विचार केला तर ग्राहक आणि विक्रेते वस्तू आणि सेवांची पैशाच्या मूल्याच्या मोबदल्यात चालणाऱ्या देवाणघेवाणीशी संबंधित आहेत. आणि विपणी म्हणजे काय की एक ठिकाण आहे किंवा एक स्थान आहे किंवा एक अशी जागा आहे की जिथे ग्राहक, विक्रेते आणि मध्यस्थ एकत्रित येतात आणि वस्तूची देवाणघेवाण करतात. जुन्या काळामध्ये विपणीची व्याख्या करताना ठिकाणाला फार महत्त्व होते. परंतु माहिती तंत्रज्ञान युगात विपणी ही संज्ञा जागेबाबत फार व्यापक अर्थाने वापरली जाते. म्हणजे ह्या विपणीची जी काही संकल्पना आहे किंवा संज्ञा आपण बघत असताना त्यातली पहिली संज्ञा आहे स्थान विपणी. आणि ह्यामध्ये असं सांगितलं की यामध्ये ठिकाणाला महत्त्व आहे. असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी किंवा विक्री होणार आहे. आणि ही खरेदी किंवा विक्री जे ही पैशाच्या मूल्याच्या मोबदल्यामध्ये केल्या जाणाऱ्या देवाणघेवाणीशी संबंधित आहे. आणि जुन्या काळाचा आपण जर विचार केला तर जुन्या काळामध्ये हे जे काही ठिकाण आहे किंवा हे जे स्थान आहे या स्थानाला जास्त महत्त्व होतं. पण ही माहिती जे काही तंत्रज्ञान आहे या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक स्वरूपामध्ये आपण इंटरनेटच्या साहाय्याने वस्तूची खरेदी विक्री आपण करत असतोय. व्यवसायातील उभरत्या पद्धतीमध्ये तो अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. तर ह्यामध्ये जागेबाबतची जी काही संकल्पना आहे तर ही संकल्पना किंवा माहिती तंत्रज्ञान युगात विपणी ही संज्ञा जागेबाबत फार व्यापक अर्थाने वापरली जाते. अगदी घर बसल्या देखील आपण काय करू शकतोय, वस्तूंची खरेदी करू शकतोय. तर तसं आपण बघत असताना ही पहिला भाग आपण पाहिला. तर पहिला भाग आहे स्थान विपणी की ज्या ठिकाणी ठिकाणाला जास्त महत्त्व आहे आणि त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, वस्तूंची खरेदी आणि विक्री करणार आहे. आणि यामध्ये 2 भाग सांगितलेत. एक आहे पारंपरिक सांगत असताना जे काही ठिकाण आहे हे ठिकाणाला महत्त्व होतं. आणि आता आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे महत्त्व जे हे कमी झालेलं नाही. तर याचा अर्थ काय झाला आहे, व्यापक स्वरूपामध्ये ते बदललेलं आहे. तर आता त्यानंतर दुसरा आपण भाग पाहायचा आहे वस्तू विपणी संज्ञा. पहिला आपण बघितलं स्थान विपणी संज्ञा. आता दुसरा आहे वस्तू विपणी संज्ञा. आता वस्तू विपणी संज्ञामध्ये यांनी काय सांगितलं की ह्या वस्तू विपणी संज्ञेमध्ये जे काही स्थान असेल किंवा ठिकाण आहे या ठिकाणाला जास्त महत्त्व दिलं नाही. तर महत्त्व कशाला दिलं आहे, तर ते महत्त्व देताना फक्त खरेदी आणि विक्री जे याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं तर पहिल्या पार्टमध्ये ठिकाणाला महत्त्व जास्त होतं. आता ही जी काही संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये वस्तू आणि सेवांच्या खरेदी आणि विक्री जे आहे यावर विशेष भर दिलेला आहे. आणि या संज्ञेनुसार असं सांगितलं जातं की वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्री प्रक्रियेत जास्त महत्त्व असून देवाणघेवाणीला
किंवा देवाणघेवाणीच्या जागेला महत्त्व नाही. या प्रक्रियेमध्ये ग्राहक व विक्रेते यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये होणाऱ्या वस्तूच्या देवाणघेवाणीला महत्त्व आहे. म्हणजे पहिल्या संकल्पनेमध्ये ठिकाणाला महत्त्व होतं, असं ठिकाण की ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी आणि विक्री होणार आहे. आणि जी दुसरी संकल्पना आहे वस्तू विपणी संज्ञा, या वस्तू विपणी संज्ञेमध्ये ठिकाणाला जास्त महत्त्व न देता वस्तू आणि सेवांच्या खरेदी आणि विक्री जे किंवा त्यांची जी काही देवाणघेवाण आहे या देवाणघेवाणीला महत्त्व जे हे महत्त्व त्यामध्ये जास्त दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा आहे देवाणघेवाण विपणी संज्ञा. तिसरा जो काय पॉईंट जो आहे, पहिला बघितला आपण स्थान विपणी, दुसरा वस्तू विपणी आणि तिसरा आहे देवाणघेवाण विपणी संज्ञा. आता देवाणघेवाण विपणी संज्ञामध्ये काय आहे तर वस्तू व सेवांची खरेदीदार आणि विक्रेते जी देवाणघेवाण करतात ती मुक्त संमती आणि परस्पर विश्वास यावर आहे. यामध्ये दोन घटक आपण जर पाहिलं तर एक आहे मुक्त संमती आणि दुसरा आहे परस्पर विश्वास. परस्पर विश्वास आणि मुक्त संमती या दोनवर ते चालणार आहे. यावरच देवाणघेवाण या विपणी संज्ञेमध्ये भर दिलेला आहे. म्हणजे विनिमयामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा विपर्यास किंवा दबाव किंवा अयोग्य प्रभाव नसतो. देवाणघेवाण ही खरेदीदार व विक्रेते यांच्यामध्ये स्वेच्छेने चालणार आहे. म्हणजे देवाणघेवाण चालत असताना कशावर चालणार आहे तर ती मुक्त संमतीवर चालणार आहे आणि या परस्पर विश्वासावर चालणार आहे. आणि जे विनिमय असेल, विनिमय म्हणजे काय की ज्यामध्ये आपण वस्तू आणि सेवांची जी काही खरेदी विक्री करतोय तर ते जी काही विनिमय असेल की ज्यामध्ये आपण खरेदीचं काम करत असेल किंवा विक्रीचं काम करत असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक, कोणत्याही प्रकारचा दबाव, कोणत्याही प्रकारचा विपर्यास जो आहे किंवा अयोग्य प्रभाव जो आहे हा यामध्ये असणार नाही. आणि यामध्ये असं सांगितलं की देवाणघेवाण ही खरेदीदार आणि जे विक्रेते असतील यामध्ये कशी चालणार आहे तर त्यांच्या इच्छेनं चालणार आहे, म्हणजे स्वेच्छेने चालणार आहे. हे कशी चालणार आहे? स्वेच्छेने चालणार आहे. बघा हे 3 पॉईंट आपण जर पाहिले तर पहिल्या पॉईंटमध्ये कशाला महत्त्व दिलं तर पहिला पॉईंट आपण जर बघितला स्थान विपणी की ज्या ठिकाणी ठिकाणाला महत्त्व दिलं. खरेदी आणि विक्री ज्या ठिकाणी केले जाणार आहे ते जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणाला जास्त महत्त्व दिलं आहे. दुसरी संकल्पना आपण जर पाहिली तर त्यामध्ये वस्तू विपणी संज्ञा की ज्यामध्ये ठिकाणाला जास्त महत्त्व न देता वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री जे याला विशेष भर दिला. आणि जो तिसरा पार्ट जो आहे यामध्ये खरेदी आणि विक्री असेल किंवा ठिकाण असेल यापेक्षा देखील महत्त्वाचं जे आहे ते आहे देवाणघेवाण. आणि ही कशी होणार आहे देवाणघेवाण तर ती मुक्त संमतीने, म्हणजे दोन्ही जे काही पक्ष आहेत या दोन्ही पक्षांच्या संमतीनं ही देवाणघेवाण होणार आहे आणि परस्पर विश्वासाच्या मार्गाने होणार आहे. हे तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण आता पाहिलेलं आहे. आता त्यानंतर त्या पुढचा जो आहे चौथा जो काय पॉईंट आहे तो आपण पाहतोय तो आहे क्षेत्र विपणी संज्ञा. म्हणजे हे क्षेत्र विपणी संज्ञा जी आहे ही निगडीत क्षेत्राशी आहे. महत्त्वाची जी काही क्षेत्र असतील तर त्या क्षेत्राशी निगडीत आहे. क्षेत्राशी निगडीत ही विपणी संज्ञा आहे. आणि ही संज्ञा खरेदीदार व विक्रेते यांना खरेदी व विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत निश्चित करण्यासाठी मुक्त सहकार्य करते. जसं आपण देवाणघेवाणीमध्ये देखील मुक्त संमती असं आपण पाहिलेलं आहे तर ह्यामध्ये काय सांगितलं की खरेदीदार व विक्रेते यांना खरेदी आणि विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती निश्चित करण्यासाठी मुक्त सहकार्य करते. खरेदीदार व विक्रेते यांनी निश्चित केलेली किंमत फक्त विशिष्ट भागापुरतीच लागू पडते. म्हणजे विशिष्ट क्षेत्रासाठीच असेल ते. म्हणजे प्रत्येक जे काही क्षेत्र आहे तर त्या प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीमध्ये ही जी काही खरेदी जी काही संकल्पना आहे ही वेगळी असेल, किंमत वेगळी असेल आणि ती जी काही किंमत आहे ही किंमत त्या भागापुरतीच लागू पडणार आहे. म्हणजे या संज्ञेनुसार खरेदीदार व विक्रेते यांनी समोरासमोर आलेच पाहिजे असे अपेक्षित असणार नाही. जसं पाठिंबाच्या संकल्पने आपण मध्ये पाहिलं तर त्यामध्ये जे खरेदीदार खरेदी करणारा असेल किंवा विक्रेता असेल तर यांनी समोरासमोर येऊन आपलं जी काही कृती आहे ही कृती करणं आवश्यक होतं. पण ही जी काही संकल्पना आहे ही कशाशी निगडीत आहे तर ही क्षेत्राशी निगडीत संकल्पना आहे. क्षेत्र निगडीत ही विपणी संकल्पना आहे. आणि यामध्ये खरेदीदार व विक्रेते यांना खरेदी व विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती निश्चित करण्यासाठी मुक्त सहकार्य करते. आणि दुसरं महत्त्व सांगितले की यामध्ये खरेदीदारानं किंवा विक्रेत्यानं समोरासमोर आलंच पाहिजे किंवा आले पाहिजे असं अपेक्षित त्यामध्ये असणार नाही. खरेदीदार व विक्रेते आधुनिक दळणवळणाच्या माध्यमाची मदत घेऊ शकतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण ते करू शकतात. तर हे काय आहे तर क्षेत्र विपणी संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ही जी काही संकल्पना आहे ही उपयुक्त ठरते.
की ज्यामध्ये आधुनिक दळणवळणाची माध्यमं ज्या आहेत की ज्या माध्यमाचा आपण अवलंब करू शकतोय आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण जी आहे ती यामध्ये होऊ शकते. त्यानंतर त्या पुढची संकल्पना आहे 5वी, मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा. आता मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा म्हणजे काय? आपण यामध्ये ग्राहक हा शब्द वापरला आहे आणि ग्राहक हा कोण असेल तर ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. म्हणजे पूर्ण जी काही व्यवसाय संस्था असेल तर त्या व्यवसाय संस्थेचं यश कुणावर अवलंबून असेल तर आपल्या संस्थेकडे आकर्षित होणारा जो काय ग्राहक आहे तर त्या ग्राहकाकडे असणार आहे. आता थोडंसं आपण मार्केटचा दृष्टिकोन आपण जर लक्षात जर घेतला तर विपणीचा सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे ग्राहकांच्या गरजा किंवा मागणीचा आढावा घेणं. म्हणजे प्रोडक्शन करत असताना, उत्पादन करत असताना मोठ्या स्वरूपामध्ये वस्तू तयार करून ठेवणं आणि मग ग्राहकांचा शोध घेणं आणि मग ग्राहकांना ती वस्तू विकणं, ही जी काही पारंपरिक संकल्पना जी आहे ही पारंपरिक संकल्पना आज आपण बघत नाही. आजच्या युगामध्ये आपण जर पाहिलं तर आज संभाव्य ग्राहक वर्ग शोधला जातो. त्यांची मागणी अगोदरच घेतली जाते आणि त्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आपण काय करणार आहे तर त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते उत्पादन करत असतोय. म्हणून यामध्ये सांगितलेलं आहे की मागणी किंवा ग्राहक संकल्पना की ज्यामध्ये ग्राहकाला बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ग्राहकाचा दृष्टिकोन लक्षात घेतला जाणार आहे, ग्राहकांची मागणी लक्षात घेणार आहे आणि त्या मागणीचा आढावा घेतला जाणार आहे आणि ग्राहकांच्या आवडीनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार, ग्राहकाच्या पसंतीनुसार उत्पादनचे ते उत्पादन त्यामध्ये केलं जाणार आहे. म्हणजे संभाव्य जो काय ग्राहक वर्ग आहे त्या संभाव्य ग्राहकाकडून कोणत्याही उत्पादनासाठी येणारी एकूण मागणी ज्याला आपण काय म्हणतोय विपणी असं म्हणतोय किंवा मागणी विपणी असं म्हणतोय किंवा ग्राहक विपणी असं म्हणतोय. हे ग्राहक विपणी म्हणजे काय असेल तर या संज्ञेनुसार संभाव्य ग्राहकांच्याकडून कोणत्याही उत्पादनासाठी येणारी एकूण मागणी म्हणजे मागणी विपणी असेल किंवा ग्राहक विपणी असेल. हे लक्षात घ्या. यामध्ये मागणी किंवा ग्राहक विपणी, ग्राहकांची आवड निवड लक्षात घ्यायची, ग्राहकांचा दृष्टिकोन लक्षात घ्यायचा, त्यांची गरज लक्षात घ्यायची, त्यांच्या मागणीचा आढावा घ्यायचा आणि त्यातून येणारी जी काही मागणी आहे तर त्याला आपण काय म्हणतोय मागणी किंवा ग्राहक विपणी असं म्हणतोय. आणि त्यानंतर शेवटचा लास्ट जी काही संकल्पना आहे आज आपण आधुनिक युगामध्ये ह्या संकल्पनेचा अवलंब करतोय ते आहे डिजिटल विपणी संज्ञा. ज्याला आपण आपल्याला एखादी समजा वस्तूची खरेदी करायची आहे आणि वस्तूची समजा मोबाईलची खरेदी करायची आहे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहेत तर त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला घ्यायचं आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची जी काही व्हरायटी आहे तर ती एकाच दुकानामध्ये तुम्हाला सर्व स्वरूपाच्या व्हरायटी उपलब्ध होतीलच ही गॅरंटी असत नाही. मग अशा वेळी आपण काय करतोय तर ऑनलाईन ह्या सर्व वस्तू जे आहेत ते सर्च करतोय आणि आपलं बजेट आपल्याला आवश्यक असणारी सुविधा या सर्वांचा विचार करतोय आणि घर बसल्या आपण काय करतोय की ह्या वस्तूंची खरेदी करत असतोय. आता हे डिजिटल विपणी संकल्पना म्हणजे काय तर ही डिजिटल विपणी संकल्पना माहिती तंत्रज्ञानाच्या उगमामुळे उदयास आलेली नवीन संकल्पना आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे आपण काय करू शकतोय की घर बसल्या कुठलीही वस्तू आपण खरेदी करू शकतोय, कोणत्याही क्षणी खरेदी करू शकतोय. ही सुविधा तुम्हाला कशी असेल 24 तास उपलब्ध आहे. मग ह्यामध्ये काय आवश्यक आहे तर ह्यामध्ये आवश्यक आहे इंटरनेटचा आपण अवलंब करू शकतोय आणि त्या इंटरनेटचा अवलंब करून विविध जे माध्यम आहेत तर त्या माध्यमाद्वारे घर बसल्या वस्तूंची खरेदी करू शकतोय किंवा विक्री करू शकतोय. नवीन आणि आधुनिक ई-कॉमर्स प्रणाली व मोबाईल वापरामुळे खरेदीदार आणि विक्रेते यांना खरेदी ही सहज आणि सुलभ झालेली आहे. टेलिफोनच्या द्वारे असेल, मोबाईलद्वारे असेल, संगणक, इंटरनेट इत्यादी संदेशवहनाच्या माध्यमामुळे ग्राहक व विक्रेते यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क निर्माण झाला आहे. कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही उत्पादनाबाबत दर्जा, वैशिष्ट्ये, किमती, अटी इत्यादी विषयी माहिती घेणे सोपं झालेलं आहे. म्हणजे ही डिजिटल विपणीचा आपण जर विचार केला तर ही डिजिटल विपणी त्याचा उदय कसा झालेला आहे तर माहिती तंत्रज्ञानाच्या उगमामुळे झालेला आहे. आणि ह्यामध्ये काय असेल की कशाद्वारे आपण हे करू शकतोय, खरेदी करू शकतोय किंवा विक्री करू शकतोय तर टेलिफोन असेल, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, इंटरनेट असेल तर या माध्यमातून आपण सहजरित्या प्रत्यक्ष संपर्क साधू शकतोय, आपण माहिती घेऊ शकतोय, चौकशी करू शकतोय. या सर्व बाबी ज्या आहेत ह्या घर बसल्या आपण करू शकतोय. मग थोडक्यामध्ये ही डिजिटल विपणीची जर व्याख्या आपल्याला जर लक्षात घ्यायची झाली तर जी विपणी वस्तू आणि सेवांच्या खरेदी व विक्रीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करते आणि दर्जा, वैशिष्ट्य, किंमत
व त्यांच्या घेवाणीतील अटींच्यासाठी संदेशवहनाच्या सुविधा देते, तिला आपण डिजिटल विपणी असं म्हणणार आहे. म्हणजे डिजिटल विपणी म्हणजे काय असेल की ह्यामध्ये काय असेल, सगळ्यात महत्त्वाचं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. जी माहिती तंत्रज्ञान जे आहे, या माहिती तंत्रज्ञानाच्या वापर करूनच आपण काय करू शकतोय, तर या विपणी संकल्पनेचा आपण अवलंब करू शकतोय. आणि घर बसल्या ही सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. 24 तास ही सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. कोणत्याही क्षणी कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकताय. कोणत्याही क्षणी कोणतीही वस्तूंची विक्री करण्यासाठी तुम्ही अपलोड करू शकताय. म्हणजे ही जी काही डिजिटल विपणी जी आहे, ही अशी विपणी संकल्पना आहे की ज्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या खरेदी व विक्रीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर जे ते वापर करते. आणि दर्जा, वैशिष्ट्य, किंमत व त्यांच्यात देवाणघेवाणीतील अटींच्यासाठी संदेशवहनाची सुविधा देते. हे संदेशवहनाच्या विविध मार्गाद्वारे आपण काय करू शकतोय, देवाणघेवाण करू शकतोय. तर अशा प्रकारे आपण आज बघत असताना एकूण ज्या विपणीच्या ज्या काही संकल्पना आहेत, ह्या 6 संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. त्यातलं पहिल्यांदा आपण बघितलं स्थान विपणी, की ज्यामध्ये महत्त्व कशाला आहे, ठिकाणाला महत्त्व होतं पहिल्या संकल्पनेमध्ये. दुसरं आपण जर पाहिलं तर दुसरं आहे वस्तू विपणी संकल्पना, की यामध्ये ठिकाण जास्त महत्त्वाचं नाही, तर महत्त्वाचं काय आहे, तर महत्त्वाचं आहे खरेदी आणि विक्री. वस्तू आणि सेवा ज्या आहे तर त्यामध्ये खरेदी व विक्री जे आहे याला महत्त्व जास्त दिलं, खरेदी विक्रीला. तिसरा आपण जर बघितला तर ते आहे देवाणघेवाण विपणी संकल्पना, की यामध्ये वस्तूची आणि सेवांची जेव्हा आपण खरेदी विक्री करणार आहे तर त्यामध्ये मुक्त संमती आणि परस्पर विश्वास जो आहे तर याला जास्त महत्त्व दिलं. मुक्त संमतीला महत्त्व जे ही जास्त दिलेलं आहे. परस्पर विश्वास जो आहे याला महत्त्व जास्त दिलं आहे. चौथं जे आहे ते क्षेत्र विपणी संकल्पना, ही विशिष्ट क्षेत्राशी निगडीत संकल्पना आहे. आणि या संकल्पनेमध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांनी समोरासमोर आलेच पाहिजे असं अपेक्षित त्यामध्ये असणार नाही. आणि जे आधुनिक दळणवळणाचे माध्यम आहेत तर त्या माध्यमाचा अवलंब करून ही विपणी संकल्पनाचा आपण वापर करू शकतोय. पाचवा आहे मागणी किंवा ग्राहक विपणी संकल्पना किंवा संज्ञा, की यामध्ये ग्राहकाला महत्त्व दिलं आहे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे म्हणून त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या जे काही मागण्या आहेत किंवा गरजा जे आहेत तर त्यांचा आपण आढावा घेणं आवश्यक आहे, हे त्यामध्ये सांगितलं. आणि ग्राहक ही जी काही संकल्पना आहे पाचवी, की ज्या संकल्पनेनुसार संभाव्य ग्राहकांच्याकडून कोणत्याही उत्पादनासाठी येणारी एकूण मागणी म्हणजे विपणी असं आपण त्यामध्ये पाहिलं. आणि 6वा आहे डिजिटल विपणी संकल्पना, की ज्यामध्ये IT क्षेत्र जे आहे, माहिती तंत्रज्ञान जे काही क्षेत्र आहे तर या क्षेत्राचा अवलंब करून, त्या साधनाचा आपण अवलंब करून वस्तूंची खरेदी विक्री जी आहे ती यामध्ये करू शकतोय, तर ते यामध्ये पाहिले. तर अशा प्रकारे आपण आज विपणी संज्ञा ज्या आहेत हे संज्ञा आपण पाहिलेले. पुढचा जो काय आपला तास असेल तर त्या पुढच्या तासाला आपण बघायचं आहे विपणनाचे महत्त्व, आणि त्यामध्ये समाजासाठी विपणनाचे महत्त्व, व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व आणि ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व, असे 3 घटक जे आहेत ते आपण काय करणार आहे, पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला बघणार आहे. आज आपण पाहिलेला आहे विपणीची संकल्पना किंवा विपणीची संज्ञा, आणि एकूण किती संज्ञा आपण पाहिलेत, तर एकूण संज्ञा ज्या आहेत त्या आपण 6 संज्ञा पाहिलेल्या आहेत. ओके, थँक्यू.